नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मसाले भात बघणार आहे। त्याच्यासाठी मी बासमती तुकडा 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि काजू घेतलेले आहेत, तेल घेतलेलं आहे, कांदा, ओली मिरची, जिरं, मीठ, गरम मसाला, बिर्याणी मसाला घेतलेला आहे मी एव्हरेजचा, आणखीन 2 चमचे आल्या लसणाची पेस्ट, थोडंसं बटर घेतलेलं आहे। बटरमुळे भात जरा छान लागतो आणि मऊ होतो एकदम। लवंगा घेतलेले आहेत 4, दालचिनीचा 1 तुकडा, वेलदोडे, मसाले वेलदोडा 1, 2 छोटे वेलदोडे, जिरे, कमानपत्री आणि चक्रीफूल। आपण आता कृतीकडे सुरुवात करू। हा भात मी कुकरमध्ये पटकन करून घेणार आहे। पटकन होतो 2 शिटीमध्ये भात, त्यामुळे मी कुकरमध्ये करणार आहे। गॅस पेटवून कुकर गरम करून घेतलेला आहे मी। त्याच्यामध्ये तेल घालून घेते। तेल जरा गरम झालं की त्याच्यात आपण हे कोरडे मसाले घालून घेणार आहोत, जे आपण घेतले होते ते चांगले भाजून घ्यायचे। जिरे खूप छान फुलले की मग आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। टॅमॅटो आपला भाजला गेलेला आहे। आता त्यामध्ये आपण काजू टाकून घेणार आहोत। त्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे। मीठ टाकून झाले की आपण त्याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहे। मसाला छान भाजत आलेला आहे, वास पण छान येतोय। मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, तर 4 वाट्या पाणी मी गरम करून घेतलेलं आहे ते राईसमध्ये घालण्यासाठी। आणि तांदूळ आता मी धुवून घेते। स्वच्छ 2-3 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते। 2 ग्लास तांदूळ, तर कुकरमध्ये करणार असला तर 3.5 ग्लासच पाणी घाला। जर असंच भांड्यामध्ये करणार असाल तर बरोबर 4 ग्लास पाणी घाला। हे प्रमाण बरोबर होतंय। 2 ग्लास तांदळाला 4 ग्लास पाणी, पण कुकरमध्ये थोडं कमी लागतंय, त्याच्यामुळे 3.5 ग्लासच पाणी घालायचं आणि कुकरच्या फक्त 2च शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपण। आता आपण पाण्याला उकळी फुटली की त्यात स्वच्छ धुतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत। आता आपल्या पाण्याला खूप छान उकळी फुटलेली आहे। आता आपण धुतलेले तांदूळ, 2 स्वच्छ केलेले तांदूळ आता त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। एकदा हलवून घ्यायचं आहे छान। आता कुकरचं टोपण लावून घेतलेलं आहे, मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे। मैत्रिणींनो,
कुकर गार झालेला आहे, 2 शिट्ट्या करून घेतल्याने कुकर गार झालेला आहे. आता उघडून बघू आपण आपला मसाले भात कसा झाला. वा, मस्त, छान, अगदी छान झालेला आहे आपला भात, बघू शकता. आणि मोकळाही झालेला आहे, बिलकुल गीच्च झालेला नाही आहे. खूप छान झालेला आहे आणि खूप सुंदर वास सुटलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हीही करून बघा. बघा किती छान झालेला आहे आपला मसाले भात. मोकळा झालेला आहे, जराही गीच्च झालेलं नाही. कुकरमध्ये करताना नेहमी 2 ग्लासला 3.5 ग्लासच पाणी घालायचं. भांड्यात करत असेल तर 4 ग्लास पाणी घालायचं. हे प्रमाण बरोबर होते, अचूक होते. तुम्ही पण ह्या पद्धतीनं करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.